15 मार्च पासून पोलीस भरतीचे लेखी पेपर बऱ्याचशा जिल्ह्यांचे होणार आहे. बऱ्याचशा जिल्ह्यांचे पेपर होणार आहे म्हणून आपल्याला खूप महत्त्वपूर्ण विषय शिकायचा आहे. तो आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारणार आहे ते तुम्हाला एकदा कळाले तर तुमचा स्कोर वाढू शकतो. अतिसंभाव्य प्रश्न आपण पाहणार आहोत, तेही अगदी सोप्या ट्रिक्सने. चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला. पहिलाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो. एका गावाची लोकसंख्या 24,000 आहे. दरवर्षी ती 5% वाढते, तर 3 वर्षानंतर किती होईल? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग या प्रश्नाला सोडवायचं कसं? इथं ऑप्शन दिलेले आहेत बघा. ज्याही विद्यार्थ्याला या प्रश्नाला सोडवता येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकायचा. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. हे प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे. मग कशा पद्धतीने सोडवणार आहोत बघा. काय करणार आहोत तर एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. किती वर्ष वाढा लागली? 3 वर्ष वाढा लागली. काय करणार आपण आता तर 100 वर 5% वाढा लागली. किती वेळेस? 3 वेळेस घ्यायचं. 105/100 105/100. आता काय करणार? हे जे 24,000 आहे, 24,000 इथं गुणाकारात घेऊन टाका. 24,000 घेऊन टाका इथं गुणाकारात. ओके. आता भाग द्या. भाग देत असताना कशा पद्धतीनं भाग देणार बघा. जर आपण हे 2 शून्य कट करतो म्हटलं तर हे 2 शून्य कट करा. हा 0 कट करतो म्हटलं हा 0 कट करा. आता परत भाग जातो. 2×5 = 10. जर इथं भागलं तर इथं येतात 12. ओके. 5 ने इथं जर भागलं 5×2 = 10, 5×1 = 5. परत इथं भाग जातो 5 ने. 20×5 = 100. इथं जर भागलं तर 21 येतात. परत इथं 5 न भागला आपण तर 4 येतात. 5×4 = 20. इथं जर भागलं 5 न तर 21 येतात. आता बघा 4×1 = 4, 4×3 = 12, 4×3 = 12. आता 21चा घन तुम्हाला माहित पाहिजे. 21चा घन आहे बघा. आता 21चा घन कसा काढणार? नाही समजलं तर काय काढायचं आपल्याला? 21 × 21 = 441 होतात. 441 × 21 जर करतो म्हटलं बघा. 21×1 = 21 1, हातच्या आले 2, 21×4 = 84, 84×2 = 86, 6, हातच्या आले 8, 21×1 = 21×4 = 84, 8 92 होतात. हे जे 92 आहे हे काय आहे तर हे 21 × 21 × 21 आलेलं आहे. आता याला गुणिला 3 करा म्हणजे 9,261 × 3 केलं तर आपल्याला फायनल आन्सर भेटेल. काय करायचं आहे? 3 न गुणा 3×1 = 3. ऑप्शन चेक करा कुठे 1 आणि 3 आहे. हा आपल्या प्रश्नाचं उत्तर. समोरचा प्रश्न सोडवायचं काम नाही, परंतु मी तुम्हाला पूर्ण सोडून दाखवतो. पेपरमध्ये तुम्हाला अशा ट्रिक वापरायच्या जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. याला गुणाकार करत बसण्यापेक्षा भरपूर वेळ तुमचा वाचणार आहे. मग काय करणार? 3 नाही तो गुणा 3 × 18, 8 हातच्याला 1, 3×2 = 6 आणि 1 7, 3×9 = 27, 3×9 = 27. या पद्धतीनं आपण 27,783 प्रश्नाचं उत्तर काढलं. ऑप्शन क्रमांक सी. बघा याच पद्धतीनं प्रश्न उत्तर काढता येते. समोरचा प्रश्न बघा. खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा. 3 मीटर लांबी, 2 मीटर रुंदी आणि 0.5 मीटर उंची असलेली टाकी भरण्यास किती लिटर पाणी मावेल त्याच्यामध्ये? म्हणजे टाकी भरल्यानंतर किती लिटर पाणी त्याच्यामध्ये मावेल? या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. नाही येत असेल तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या मित्र परिवाराला शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करून टाका आणि सबस्क्राईब करा, कारण खूप महत्वपूर्ण प्रश्न आपण डेली आपल्या या युट्यूब चॅनलवर पाहत असतो. प्रश्नाला कसं सोडवणार बघा. तुम्हाला पहिले घनफळाचं सूत्र माहित पाहिजे. घनफळाचं सूत्र काय आहे तर लांबी गुणिला रुंदी, ओके, गुणिला उंची. उंची म्हटल्यावर हाईट. ओके. आता हे जे आहे आपण लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची करा. तर जर समजा आपण करतो म्हटलं 2 × 3 × 0.5 याचा गुणाकार करतो म्हटलं 3×2 = 6, 6×5 = 30 होते. 30 होते तर पॉईंट नंतर 1 अंक. 1 अंक म्हटल्यावर याचं फायनल आन्सर आला 3. आता 3 काय आहे? हे घन मीटर आहे. ओके. आपल्याला सेंटीमीटर मध्ये विचारलेलं आहे किती सेमी पाणी बसेल. ओके. मीटर मध्ये आहे तर आपल्याला याच्यातनी कन्वर्ट करावं लागणार. किती न कन्वर्ट करणार तर याला 1000 न गुणायचं आपल्याला. ओके. किती पाणी बसणार हे चौरस मध्ये येते, आपल्याला गुणायचं आहे 3 न. तर 3000 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 3000 लिटर त्याच्यामध्ये पाणी बसणार. ओके.
ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण याला सहज सोडवू शकतो. बघा 1 मीटर म्हणजे 1 घनमीटर म्हणजे 1000 होते. ओके, लक्षात ठेवायचं आहे. चला तिसरा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. 8, 13, 10, 7, 11, 9 आणि 12 या साधन सामग्रीचा मध्य काढा. मीडियन काढायचा आहे आपल्याला. मध्यम, बहुलक आणि मध्यमान हे 3 प्रश्न समजून घ्या. मध्यमान म्हणजे ॲव्हरेज. मध्यमान म्हणजे काय तर सरासरी त्याला म्हणतो आपण, सरासरी. आता सरासरी कशी काढत होतो जर सरासरी विचारली असती तर या सगळ्या संख्येची बेरीज भागीला एकूण संख्या जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या. ओके, पण आपल्याला काय काढायला सांगितलं, मध्यांक काढायचा, मध्य काढायचा आपल्याला. मध्यक तर मध्यक काढत असताना चढत्या क्रमाने संख्या लिहा. 7, 8, त्याच्यानंतर 9, 10, 11, त्याच्यानंतर 12 आणि 13 पर्यंत दिलेले आहे. मग याच्यामध्ये मध्यक म्हणजे काय तर मधातली संख्या. तर हे बघा इकडे 3 सोडले आपण, इकडे 3 सोडले म्हणजे 10 काय असेल आपला मध्यक असेल. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं? या पद्धतीने आपण त्याला प्रश्नाला सोडवू शकतो.